सध्या तू काहीच करत नाहीयेस ना? नाही. मग काय करायचं ठरवलंयस पुढे? मला आई बाबांना सुखी करायचं, बहिणीचं खूप शिक्षण करायचं, तिचं लग्न सुद्धा लावून द्यायचं. छान. आणि तुझं काय? मला जायचं. कुठे? बहिणीला सोडायचं कारण सांगून ह्या माणसाला भेटायचं होतं का तुला? नाही, मला तुझी घाई कळत होती, अस्वस्थता दिसत होती. आता खरं कारण समजलं. सोडा मला. का? कशासाठी? या माणसाबरोबर जायचंय का तुला? होय, मी घेऊन जातलं हे का? का? कशासाठी? काय हवंय तुला गणेश कडून? ह्यो वारसा माझो, माझ्या विद्येचो. आता माझ्यापासून जर कोण एका सोडव किलो तर ही भूतावळ सोडूची नाही. ते का चिंदियो चिंदियो करून टाकीत त्याचे. हालायचं नाही तू. हं? मी सोडवतो याला तुझ्यापासून. मला भूत झपाटेल ना? झपाटू दे. अशी खूप भूत आहेत माझ्या अंगात, आणि तू काय माझ्या चिंध्या करणार? मी सोडूसही नाही, चिंदियो करता नाही. हात खाली काढ. फोटो काढतोय तुझा. इकडे बघ, बघ इकडं. हॅलो. हा, तुम्हाला आता एका माणसाचे फोटो पाठवतोय. त्याला ताब्यात घ्या आणि फिंगरप्रिंट्स घ्या त्याचे. काय राव? इथं कोण येतं कोण येत नाही तुम्हाला माहिती नाही? ती माणसं त्यांना भेटून जायची. किती दिवस राहिला होते? सुरुवातीला बरेच दिवस होती ही दोघं नवरा बायको. त्यानंतर हल्ली फक्त जतीन शेठ येऊन गेलेत. जतीन शेठ, येस. चांगलीच माहिती आहे की तुम्हाला. बरं, या जतीन शेठ बद्दल आणखीन काय माहिती आहे? माहिती म्हणजे ते इथं काय यायचे, कशासाठी यायचे? नाही, ते कधी विचारलं नाही मी. तुमच्या रजिस्टरमध्ये रेकॉर्ड असेल ना? हो ना. बघा जरा. पण साहेब काय झालंय? म्हणजे त्याचं काय आहे? आमच्या हॉटेलचं कुठं नाव यायला नको हो. माझी नोकरी जायची. डोंट वरी. साहेब 103चा बिल बनवचा असा. ते नंतर बनवतो मी. ह्या आधी साहेबांना रजिस्टर दे. नाही, काळजी करू नका. तपासासाठी घेतोय मी. तपास? कसला तपास? कुठल्या रूम मध्ये राहायचं? 101. उघडा जरा रूम. ठीक आहे. अक्षय, ही चावी घे. साहेबांना रूम दाखव. या साहेब. चला. मी
मी जातो घरी, आई वाट बघत असेल. थांब रे, जाऊया आपण एकत्रच. चल 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 रे अक्षय. काय गो, झाला काय काम तुझा? होय झाला. आणि ह्या काय घेऊन निघालस? ह्या हा आता खाली पडलाय ना, घासून आणताय. असू दे, घासूचा काय चांगला तर हा चमकता हा. बस. काय गो, अगो बस. कित्या सांगताय ना, बस. अगो छायाताईंच्या परत अंगात हिला होता. काय सांगतास? वय कोण हिला होता हा काय कळला नाही गो, पण हळद कुंकू मागितला होता. म्हणजे कोणतरी सवाशणच असतो. होय. अगो तो परत त्याच सांगत होते हो, छायतांचं लगीन लावून देवा, छायतांचं लगीन लावून देवा. आम्ही काय खुळी हाव काय? गाव वाळीत नाही टाकणार काय? आम्ही हाव म्हणून छायाताई हत, नाहीतर कधीच अजयचो हात पकडून पळून गेले असत्यो. होय होय. पण वहिनीनो, तुम्ही लक्ष ठेवाच. काय गो, काय झाला? अहो छायाताईंका मी लहानपणापासून ओळखते. एकदा का हट्टा पेटलो तर मनात हाय तर होईपर्यंत गप नाही राहणार. तुम्ही त्यांका खोलीत कोणला तरी ताच म्हणतात ना. अजय का भेटूक पण जायत असतील. खरा गो, पण काय करणार? मी काय 24 तास त्यांच्या मागावर राहू की काय, की यंका सांगू? आणि घरातल्या बाकीच्यांना कोणा काय पडलेली नाही. का तर हाच. पण वहिनीनो, तुम्ही सावधच रवा, नाहीतर नाक कापत्याल. सावध तर राहूकच लागत, सावध तर राहूकच लागत. वहिनीनो, मी हे घासून आणते. हा? साहेब हिरू येते. थांब जरा, पडदा उघड. काय रे, बालकामगार? नाही नाही, 20 वर्ष कॉलेज करतोय. वा, कॉलेज करून इथे काम करतोस? हो. गणेश बघ. साहेब पाणी. थँक्यू. चहा घेणार का? नको. गणेश तुला? नाही नको. रघु काकांनी सांगितल्याने ना, देव शेताचा कोणी काय तर बघू कोय म्हणून मग सगळा माधवबाजींनी स्वतःच्या अंगावर घेतली. पण मला आवडलेलं नाही. हे बघ, मी स्वतःहून ही जबाबदारी अंगावर घेतली. दादा, तुला माहिती नाही तू काय केलंयस ते. म्हणजे नक्की काय? तुमचा विश्वास असत नसत, पण देव शेतातल्या जमीन तर सगळं बघूचं लागतं. थैसर नारळ देऊचा लागतं. आता ती जबाबदारी माधवावर हा.